हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 8 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, शेवटी तो क्षण आलाय जेव्हा मल्हार आणि नुपूरचं लग्न होणार आहे. मल्हार हा नवरा मुलगा बनलाय आणि नुपूर ही नवरी मुलगी बनली आहे. दोघे अतिशय सुंदर दिसत आहे. पण आता तायडीच्या हाती ब्रह्मास्त्र लागलंय. तायडीला माधव कारेकर, मल्हार, वेदांत, नुपूर हे सगळं सत्य समजलंय आणि ही माधव कारेकरची खोटी बायकोसुद्धा तायडीसाठीच काम करणारे. तायडीने तिला पैसे देऊन आपल्या बाजूने वळवून घेतलंय. मग तायडीचा मास्टर प्लॅन नेमका आहे तरी काय? तायडी ही मल्हार आणि नुपूरचं लग्न झाल्यानंतर हा खुलासा करणार, या दोघांचं लग्नच होऊ देणार नाही? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार आणि नुपूर या दोघांच्या हळदीची सगळी तयारी झालेली असते आणि हे दोघे एकमेकांशेजारीच बसलेले असतात. दोघे अतिशय सुंदर दिसत असतात. मल्हार आणि नुपूरचं रूप हे हळदी आधीच उजळून निघालेलं असतं. दोघे एकमेकांकडे पाहतात, लाजतात, हसतात. हे पाहून बाजूलाच बसलेल्या तायडीचा मात्र चांगलाच जळफाट होतो. तायडी मल्हार आणि नुपूरकडे रागारागाने पाहत असते आणि तेवढ्यात नुपूर ही कोमलशी बोलण्यात मग्न होते. या गोष्टीचा फायदा तायडी उचलते. तायडी मल्हारला म्हणते, मल्हार तू खूप खुश दिसतोय. मल्हार म्हणतो, हो तायडे, आज मी खूप खुश आहे. तायडी म्हणते, खरंच तुला आनंदी पाहून ना मला सुद्धा खूप आनंद झालाय. असाच नेहमी खुश राहा, आनंदात राहा. मल्हार म्हणतो, हो तायडे. आणि मग तायडी पुन्हा एकदा तेच करते जे ती मागील 1 वर्षापासून करत आली आहे. तायडी ही चक्क मल्हारला संजनाची आठवण करून देते आणि म्हणते, मल्हार आता तुझ्याबरोबर ते नाही घडणार जे 1 वर्षापूर्वी घडलं होतं. तुला आठवतंय का? बरोबर 1 वर्षापूर्वी तुझं असंच लग्न ठरलेलं. तुझी हळद होती. आपण सगळे किती खुश होतो, आनंदाने नाचत होतो, उड्या मारत होतो, गात होतो, तुला हळद लावत होतो. हे सगळं आठवून मल्हारला खूप अस्वस्थ वाटू लागतं. तसं पाहायला गेलं तर मल्हारला आता त्या गोष्टीचा त्रास होत नाहीये. संजनाबरोबर आणि त्याच्याबरोबर जे काही झालं ते सगळं तो मागे सोडून आलाय. पण आज हळद आहे आणि पहिल्यांदा हळदीच्या वेळेस सुद्धा काय घडलं होतं हे सगळं त्याला आठवतं. त्यामुळे तो अस्वस्थ होतो. तायडी त्याला असं दाखवण्याचा प्रयत्न करते की तसं पुन्हा होणार नाही, मी तुला असं सांगतीये. पण तायडी त्याच्या जखमेवरची खपली काढत असते. त्यामुळे मल्हारला खूप त्रास होतो. तायडी मल्हारला विचारते, तुला आठवतंय का रे त्या दिवशी काय घडलं होतं? असाच तो हळदीचा दिवस होता. आपण सगळे तयार झालो होतो आणि मग अचानक संजनाचा तुला मेसेज आला आणि तिने तुला सांगितलं की मला बेटर ऑप्शन भेटलाय, मी चाललीये, मी तुझ्याशी लग्न करणार नाही. हे सगळं आठवून मल्हारच्या पायाखालची जमीनच सरकते. मल्हारला दरदरून घाम फुटतो. तो थरथर करू लागतो. पण तायडी मल्हारबरोबर काय करतीये याकडे कोणाचंच लक्ष नसतं. नुपूरसुद्धा बोलण्यात मग्न असते. बाकीचं कुणीच त्यांच्याकडे लक्ष येत नाही आणि तायडी मल्हारला हे सांगतच राहते, पण मल्हार तू टेन्शन नको घेऊ. आपली नुपूर त्या संजनासारखी नाहीये. त्या संजनाने जरी श्रीमंत मुलासाठी तुला सोडलेलं असलं, पण नुपूर खूप चांगली मुलगी आहे. नुपूरला असं कोणी भेटणारच नाही, त्यामुळे ती असं काही करणारच नाही. मल्हार हे सगळं ऐकून खूप घाबरतो. चक्क त्याच्या छातीत दुखू लागतं. पण तायडी काही थांबत नाही. मल्हारला पॅनिक अटॅक यायला पाहिजे तोपर्यंत काहीच बोलायचं नाही, तोपर्यंत शांत बसायचं नाही, असं तायडीने ठरवलेलं असतं. तायडी म्हणते, नुपूर तुला काय अशी सोडून जाणार नाही, त्यामुळे तू काळजी करू नको. आणि एक काम कर, तू आहे ना त्या दिवसाचा विचार करूच नको. कसं आहे, तो दिवस आठवला की मग तुला त्रास होतो ना, त्यामुळे तो दिवस काही आठवायचा नाही. संजना संजना तुला कशी सोडून गेली, तिने तुला कसं फसवलं, या सगळ्याचा विचार करायचा नाही. जे घडून गेलं ते घडून गेलं, तो भूतकाळ होता. पण आता हा तुझा वर्तमान काळ आहे आणि आता नुपूर म्हणजे काही संजना नाहीये. नुपूर अशी चुकीची कधीच वागू शकत नाही. मल्हार तू टेन्शन घेऊ नको, तुझ्याबरोबर काही चुकीचं घडणार नाहीये, काही चुकीचं होणार नाहीये, असं ती बोलत असते. आणि चक्क मल्हारच्या छातीत दुखू लागतं, त्याला गरम होऊ लागतं, अस्वस्थ वाटू लागतं, त्याला श्वास घ्यायला प्रॉब्लेम येतो. आणि मग तायडी मल्हारला खूप जास्त त्रास होतोय हे पाहून जोरात ओरडते, मल्हार काय होतंय तुला? आणि हे ऐकून आजूबाजूचे सगळेजण मल्हारजवळ धावत पळत येतात. मल्हार हा कसंबसं करत असतो, त्याला खूप त्रास होत असतो. हे पाहून नुपूरसुद्धा घाबरते आणि विचारते, काय झालं सर? तर तायडी ही नुपूरला जोरात ढकलून देते आणि म्हणते, तू हो बाजूला,
या परिस्थितीत फक्त मीच मल्हारला सांभाळू शकते. आणि मग रेवती मावशी सुद्धा म्हणते, अरे हा काय अपशकून सुरू आहे, काहीच चांगलं घडत नाहीये. जेव्हापासून या नुपूरशी लग्न ठरलंय ना तेव्हापासून काही ना काहीतरी वाईटच घडतंय. नुपूरला खूप वाईट वाटतं. मल्हार काही बोलण्याच्या ऐकून घेण्याच्या अवस्थेत नसतो. त्याला खूप त्रास होत असतो. तायडी म्हणते, जिया जा लवकर पाणी घेऊन ये. जिया पाणी घ्यायला जाते तर नुपूर ही मल्हारजवळ येण्याचा प्रयत्न करते, पण तायडी तिला दूर लोटते आणि म्हणते, दूर हो, या परिस्थितीत फक्त मीच मल्हारला सावरू शकते. रेवती मावशी सुद्धा नुपूरला ठणकावून सांगते, हो खरंय, या अवस्थेतून फक्त तायडीच त्याला बाहेर काढू शकते. त्यामुळे तू त्याच्यापासून दूर राहा, त्याच्याजवळ येऊ नको. नुपूरला खूप वाईट वाटतं. या तायडीच्या मैत्रिणी सुद्धा म्हणतात, मल्हारला या अवस्थेतून फक्त सागरिकाच बाहेर काढू शकते. त्यामुळे नुपूर खूप दुःखी होते. आणि मग तायडी, बाजूला हवा येऊ द्या, हवा येऊ द्या, जास्त गोंधळ घालू नका, असं सगळ्यांना म्हणते. तेवढ्यात नुपूरला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, सागरिका मॅम व्हा बाजूला. तायडीच्या पायाखालची जमीनच सरकते. रेवती मावशी, तायडीचे आई वडील नुपूरकडे आश्चर्याने पाहतात. तायडी ही नुपूरकडे रागारागाने पाहते. ही चक्क माझ्यावर ओरडली. नुपूर तिला ठणकावून सांगते, सागरिका मॅम बाजूला व्हा. आता माझं आणि मल्हार सरांचं आयुष्यभराचं नातं जोडलं जाणार आहे आणि मल्हार सरांना मी या अवस्थेतून बाहेर काढू शकते. तुम्ही काय 24 तास आमच्याबरोबर नाही राहणार. त्यामुळे पुन्हा अशी अवस्था आली तर मला याची सवय हवी. तुम्ही बाजूला व्हा. मला तुम्हाला काय सांगायचं आहे ना ते परत बोलायला लावू नका. मला तुमचा अपमान करायचा नाहीये. तायडीला खूप राग येतो. तायडी नुपूरकडे डोळे मोठे मोठे करून पाहत असते. हिला डोळ्यांनीच खाऊन टाकते. तायडी काय बाजूला होत नाही. त्यामुळे नुपूर ही मल्हार समोर बसते आणि मल्हारला शांत करण्याचा प्रयत्न करते. मल्हार सर शांत व्हा, शांत व्हा मल्हार सर. तुमच्याबरोबर जे काही घडून गेलंय, तुम्हाला जसा त्रास होतोय ना तो भूतकाळ आहे. आत्ता तसं काहीही घडलेलं नाहीये, घडणार नाहीये. स्वतःला त्रास करून घेऊ नका. मल्हार सर शांत व्हा, शांत व्हा, माझ्याकडे पहा. तायडी आणि सगळेजण हे नुपूरकडे पाहत असतात की नुपूर ही मल्हारला कसं शांत करतीये आणि त्यांना आश्चर्य वाटतं. रेवती मावशीला सुद्धा कळत नाही की तायडी सोडून चक्क नुपूरच मल्हारला शांत करतीये. आणि नुपूर मल्हारला जवळ घेते आणि म्हणते, माझ्याकडे पहा, आता मी आहे ना, मी आहे तुमच्या आयुष्यभराची साथीदार. मी तुम्हाला सोडून कधीच कोठे जाणार नाही. आपल्या दोघांच्या आयुष्याचा विचार करा. आता लवकरच आपलं लग्न होणार आहे. आपण जी स्वप्न पाहिली आहेत ती सगळी स्वप्न आपल्याला पूर्ण करायची आहे. जुना भूतकाळाचा, वाईट घडलेल्या घटनांचा कशाचाही विचार करू नका. ज्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटतंय, ज्याची तुम्हाला भीती वाटतेय, अशा गोष्टींचा विचार करू नका. आता फक्त वर्तमान काळाचा विचार करा, भविष्याचा विचार करा, तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सुखाचा, आनंदाचा विचार करा. आणि मल्हार नॉर्मल होतो. त्याला नीट श्वास येतो, त्याची थरथर कमी होते, घामाघूम कमी होतो. आणि हे पाहून तायडीच्या पायाखालची जमीनच सरकते. जे काम फक्त मला जमायचं ते या नुपूरने सुद्धा करून दाखवलं म्हणून ती खूप चिडते. तेवढ्यात जिया पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि नुपूर मल्हारला पाणी प्यायला देते. मल्हार पाणी पितो आणि तायडी ही खूप रागारागाने नुपूरकडे पाहत असते. तायडीचे एक्सप्रेशन असे डेंजरस आहे ना, आणि तायडी एवढ्या रागारागाने पाहतीये हे दुसरं कोणी पाहत नाही. ही तायडी कसं तोंड करतीये. आणि मल्हार पाणी पिल्यानंतर शांत होतो. नुपूर त्याला मोठा दीर्घ श्वास घ्यायला सांगते. मल्हार दीर्घ श्वास घेतो आणि अतिशय नॉर्मल होतो. तायडीकडे पाहतो. तायडी खोटी खोटी स्माईल चेहऱ्यावर आणते. मल्हारच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल असते. त्यामुळे नुपूरही खुश होते. जिया म्हणते, वा नुपूर वा, आजपर्यंत जे फक्त तायडीला जमत होतं ते तू सुद्धा करून दाखवलं. याचा अर्थ तू ब्रोच्या मनामध्ये तुझी वेगळी जागा निर्माण केली आहे, सगळ्यात वरची जागा. नुपूर आणि मल्हारला खूप आनंद होतो. आशा म्हणते, खरंच नुपूर, ही देवी आईचीच कृपा आहे. तू मल्हारला ठीक केलंस. आणि मग नुपूर ही चक्क मल्हारच्या गालावर हात ठेवते आणि म्हणते, सर सगळं ठीक होणार आहे. आपण दोघे आहोत ना एकमेकांच्या सोबतीने. त्यामुळे मल्हारही खुश होतो. तायडीचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झालेला असतो. आशा विचारते, मल्हार तू बरा आहेस ना? मल्हार म्हणतो, हो आता मी बरा आहे. गायत्री उत्साहात म्हणते, बराय बराय बराय, चला 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 हळदीला सुरुवात करा. तायडी तिच्याकडे रागारागाने पाहते. गायत्रीची बोलतीच बंद होते. मल्हार म्हणतो, चला हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मल्हार आणि नुपूरच्या चेहऱ्यावर अतिशय गोड, अतिशय सुंदर स्माईल असते आणि तायडीच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजलेले असतात. थोड्याच वेळात
मल्हार आणि नुपूर या दोघांच्या हळदी समारंभाला सुरुवात होते आणि मल्हारने नुपूरसाठी एक अतिशय स्पेशल असं सरप्राईज अरेंज केलेलं असतं. मल्हार, दीप, अविनाश आणि अन्वय या चौघांच्या खांद्यावर शाली असतात आणि मल्हार या तिघांना टर्न व्हायला सांगतो. तर या तिघांच्या शालीवर सुद्धा चक्क हातांचे बोटांचे ठसे असतात, पंजाचे ठसे असतात. हे पाहून नुपूरला आश्चर्य वाटतं. नुपूर विचारते, सर हे काय आहे? आणि तेवढ्यात नुपूरला दिसतं की मल्हारच्या शॉलीवर सुद्धा असेच ठसे आहेत. नुपूरला काही कळतच नाही. मल्हार तिला विचारतो, नुपूर तुला आठवतंय का, एक दिवस ऑफिसमध्ये असताना तू असेच माझ्या ब्लेझरवर आपल्या हातांचे ठसे दिले होते. नुपूरला हे आठवतं. मल्हार म्हणतो, त्याच दिवशी तुझी आणि माझी गाठ ही आयुष्यभरासाठी बांधली गेली होती. तू माझ्या ब्लेझरवर ठसे उमटवले होते, पण त्याची छाप ही माझ्या मनावर सुद्धा उमटली होती, हे आज मला कळतंय. हे ऐकून नुपूरला खूप आनंद होतो. तेथे जमा असलेले सगळे खुश होतात, फक्त तायडीचा चेहरा पडतो. आणि मल्हार नुपूरला सांगतो, नुपूर जसं माझ्या या ब्लेझरवर, माझ्या हृदयावर तुझे ठसे पडले आहेत, तुझी छाप पडली आहे ना, तसंच आपलं आयुष्य हे आनंदाने भरून जाईल. नुपूरच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते, ती खूप खुश होते. पण मीना, तायडी यांचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झालेला असतो. गायत्री उत्साहात म्हणते, वा वा वा, खरंच छान सरप्राईज होतं, चला हळदीला सुरुवात करूया. तायडी तिच्याकडे रागारागाने पाहते. गायत्री पुन्हा गप्प बसते आणि मग हळदी समारंभाला सुरुवात होते. सगळ्यात पहिला मान हा तायडीचाच. आता तायडी सवासीसुद्धा नाही आहे किंवा तायडी त्याची मोठी आई वगैरे सुद्धा नाही आहे. तायडी फक्त एक मोठी चुलत बहीण आहे. तरीसुद्धा रेवती मावशीच्या आधी, गायत्रीच्या आधी तिलाच मान दिला जातो. तायडी ही मल्हारला हळद लावते आणि त्याच्यासमोर मी खूप खुश आहे असा आवसुद्धा आणते. त्यामुळे मल्हारलाही आनंद होतो, नुपूरसुद्धा खुश असते आणि हे दोघे एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत असतात. या दोघांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन खरंच खूप भारी आहे, एवढं मात्र नक्की. आणि मग तायडी ही मल्हारला ओवाळते सुद्धा. त्याला हळद लावल्यानंतर पुढचा नंबर गायत्रीचा येतो. गायत्री मल्हारला ओवाळते. बॅकग्राऊंडमध्ये हळदीचं एक सुरेख गाणं सुरू असतं. हळदीचा मूड हा एकदम प्रॉपर जमून आला आहे. त्यानंतर गायत्री झाली, मग जियाचा नंबर लागतो. जियाचा नंबर झाल्यावर रेवती मावशीचा नंबर लागतो आणि मग मल्हारची हळद होते. आणि आता नुपूरच्या हळदीचा नंबर असतो. तर रेवती मावशी आशाला बोलवते आणि मल्हारची उष्टी हळद तिच्या हातात देते. कमीत कमी हळदीचा कार्यक्रम तरी ठीकठाक पार पडलाय, नाहीतर मुलीपर्यंत उष्टी हळद पोहोचलीच नाही. हा ट्विस्ट आपण अनेक वेळेस पाहिला आहे, पण यावेळेस असं काही होत नाही. नुपूरपर्यंत मल्हारची उष्टी हळद अवघ्या एका सेकंदात पोहोचते आणि मग नुपूरच्या हळदीला सुद्धा सुरुवात होते. मल्हार नुपूरकडे प्रेमाने पाहत असतो. एक एक करून सगळ्या जणी नुपूरला सुद्धा हळद लावतात. मीनासुद्धा प्रेमाने तिला हळद लावते आणि कधी नव्हे ती तिच्याकडे पाहून स्माईल करते. त्यामुळे नुपूरलाही आनंद होतो. कोमल तिला हळद लावते, तिला ओवाळते आणि मग छोट्याशा ईशाचा नंबर लागतो. ईशा तिला प्रेमाने हळद लावते, तर नुपूर तिला जवळ घेते आणि तिलाही हळद लावते. हे दोघी खरंच एकत्र खूप क्यूट दिसतात. मल्हार आणि नुपूर या दोघांच्या हळदीचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडतो. तायडीला हे काही सहन होत नाही आणि तायडी लगेचच तेथून गायब होते. तायडी हॉलच्या बाहेर येते आणि विचार करते, सगळं काही माझ्या हातातून निसटत चाललंय. किती प्रयत्न केले मी हे लग्न थांबवण्याचे, पण प्रत्येक विधी हा उत्तम प्रकारे पार पडतोय आणि हे मला सहन होत नाहीये. मी हे लग्न नाही होऊ देऊ शकत. मल्हार आणि नुपूरचं लग्न झालं तर सगळं माझ्या हातातून निसटून जाईल आणि मी हे माझ्या हातातून निसटून नाही जाऊन देऊ शकत. मला काही करून हे लग्न थांबवावंच लागेल. पण मी काय करू शकते? हे लग्न मी कसं थांबवणार? काय करणार? देवा, तूच आता काहीतरी मार्ग दाखव. हे लग्न मी कसं थांबवणार? आणि त्याच वेळेस तायडीला पडद्याच्या बाजूने कुणीतरी आतमध्ये जाताना दिसतं. तायडीला समजतं की कुणीतरी लपून छपून जातंय. तायडी म्हणते, ए कोण रे, थांब. आणि तायडी या बाईचा हात पकडते आणि तायडीला दिसतं की ही बाई तर तीच आहे जी काल मला लिफ्ट बाहेर धडकली होती. मी तिला सांगितलं होतं येथे दिसायचं नाही. ही बाईसुद्धा घाबरते, माधव कारेकरची खोटी बायको. आणि तायडी तिला जाब विचारते, ए तू तीच आहे ना? तुला काल म्हटलं होतं ना इकडे दिसायचं नाही, मग येथे परत कशाला आली आहे? ही बाई खूप घाबरते. तायडी चिडून विचारते, तू चोर आहेस ना? चोरी करायला आली आहे ना? तुला आहे ना आता पोलिसांच्याच हवाली करते. आज मी काय तुला सोडत नाही. असं म्हणून तायडी या बाईचा हात पकडते आणि तिला बाहेर हकलणार. तर ही बाई तायडीचा हात झटकून देते आणि म्हणते, ओ मॅडम, हात नाही लावायचा मला. मी काय इथून जाणार नाही आहे.
तायडीला खूप राग येतो. ही बाई चिडून म्हणते, जोपर्यंत त्या मल्हार खानविलकरला मी भेटत नाही ना, तोपर्यंत मी येथून जाणार नाही. तायडीला मोठा धक्काच बसतो. तायडी विचारते, मल्हार खानविलकर? मल्हार खानविलकरला भेटायचं तुला? काय काम आहे तुझं सांग. पण ही माधव कारेकरची खोटी बायको काही बोलत नाही. तायडीला समजतं ही नक्कीच काहीतरी सिक्रेट काम आहे, म्हणून ही बाई दोनदा चोरून लपून येथे आली होती. तायडी म्हणते, सांग तुझं काय काम आहे, मला सांग. ही बाई चिडून म्हणते, तुम्हाला का सांगू, तुमचा काय संबंध, मी तुम्हाला सांगणार नाहीये. असं म्हणून ही बाई पुन्हा आतमध्ये जाऊ लागते. तर तायडी तिला थांबवते आणि म्हणते, मला माहिती आहे तुझं काय काम आहे. तुला पैसे हवे आहेत ना मल्हारकडून. मल्हार जेवढे देईल ना त्याच्या डबल मी देईल. पण तू त्याचं काय काम केलं आहे आणि तू त्याच्याकडे पैसे का मागतीयेस हे मला गुपचूप सांगायचं. या बाईला अजूनही विश्वास बसलेला नसतो. तायडीला समजतं की जोपर्यंत हिला पैशांची लालच देत नाही तोपर्यंत ही काही आपल्याला सत्य सांगणार नाहीये. तायडी या बाईकडे पाहते आणि चक्क तिच्या बोटातील सोन्याची अंगठी बाहेर काढते आणि म्हणते, ही सोन्याची अंगठी दिसते का? ही सोन्याची अंगठीची किंमत आहे ना लाखांच्या घरात आहे, लाखांच्या. या बाईला आश्चर्याचा धक्काच बसतो. ती म्हणते, लाखांच्या घरात? तायडी म्हणते, हो. आणि जर तू मला सत्य सांगितलंस की तू मल्हारसाठी असं काय काम केलंय ज्याचे पैसे घ्यायला तू आली आहेस, तर ही अंगठी तुझी. आणि मग ते काम जर माझ्या फायद्याचं असलं तर यापेक्षा जास्त पैसे तुला मिळतील. हे ऐकून या बाईला खूप आनंद होतो आणि ही बाई अंगठी घेण्याचा प्रयत्न करते. पण तायडी काय तिच्या हाताला अंगठी लागू देत नाही आणि म्हणते, हां हां अशी नाही, पहिले काम सांगायचं, मला ते माझ्या फायद्याचं वाटलं तरच ही अंगठी मिळणार. या बाईच्या तोंडाला पाणी सुटतं आणि ही बाई महिनाभरापूर्वी झालेला सगळा प्रकार तायडीला सांगते की कसं वेदांत अपघात प्रकरणात खोटा माधव कारेकर उभा केला गेला, मला त्याची बायको आणि एका दुसऱ्या बाईला त्याची आई म्हणून उभं केलं गेलं आणि मग आम्हाला पैसे दिले गेले. आता जास्त पैसे मागण्यासाठी मी येथे आली आहे. हे ऐकून तायडीला जबर धक्काच बसतो. पण तायडी पुढच्या क्षणाला खूप खुश होते आणि म्हणते, वाह, तू येथे अगदी वेळेवर आली आहे आणि माझा हुकूमचा एक्का झाली आहे. तू माझ्यासाठी एक साधीसुधी बाई नाही आहे, तर माझं लॉटरीचं तिकीट आहे. आजपासून तू माझ्यासाठी काम करायचं. असं म्हणून तायडी तिला ही सोन्याची अंगठी देऊन टाकते. या बाईला खूप आनंद होतो. तायडी म्हणते, चल आता निघायचं इथून. मी जेव्हा सांगेल, जिथे सांगेल तिथे पोहोचायचं. ही बाई म्हणते, ठीक आहे मॅडम, आणि ती तेथून निघून जाते. तायडीला खूप आनंद झालेला असतो आणि तायडी म्हणते, मल्हार, नुपूर, तुम्हाला दोघांना लग्न करायचं आहे ना, करा, खुशाल लग्न करा, आनंदाने लग्न करा. आता तर तुमचं लग्न व्हायलाच पाहिजे. पण तुमच्या लग्नानंतर तुम्हाला कोणतं सुख मिळणार नाही. तुमच्या संसाराचा कसा बट्ट्याबोळ मी करते ना ते पाहतच राहा. आता माझ्या हातात तुरुपचा एक्का लागलाय. असा विचार करून तायडी खूप खुश होते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. मग तायडीचा नेमका विचार काय? तायडीला आता सगळं सत्य कळलंय. मग तायडी ही लग्नाआधी नुपूरला माधव कारेकर, वेदांचा अपघात मल्हारनेच केला होता हे सत्य सांगून मल्हार आणि नुपूरचं लग्न मोडणार, की मग मल्हार आणि नुपूरचं लग्न होऊ देणार आणि मग लग्न झाल्यानंतर नुपूरला ही गोष्ट सांगेल, जेणेकरून नुपूर आपल्या नवऱ्याला पोलिसांच्या हवालीसुद्धा करणार नाही आणि मल्हार आणि नुपूरच्या लग्नानंतर खूप मोठा राडा होईल, भांडण होईल आणि हे दोघे एकत्र सुखीसुद्धा राहू शकणार नाही, असा तायडीचा प्लॅन असेल. आता तायडीचा नेमका प्लॅन आहे तरी काय हे तर पुढील एपिसोडमध्येच कळणार आहे. पण तायडीच्या हाती ब्रह्मास्त्र लागलंय, ज्यामुळे ती नुपूर आणि मल्हारचं आयुष्य, त्यांचं संसार, त्यांचं लग्न सगळं काही उद्ध्वस्त करू शकते, एवढं मात्र खरं. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नुपूर आणि मल्हार या दोघांच्या लग्नाचा दिवस उजाडणार. नुपूर ही नवरी मुलीच्या वेशात तयार झालेली असेल, साडी नेसून दागदागिने घालून ती अतिशय सुंदर दिसत असेल आणि आशा तिच्याजवळ असणार. आशा ही नुपूरला समजावून सांगेल, नुपूर, आज तुझं मल्हारशी लग्न होतंय, तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात होतीये. जेव्हा तू मल्हारच्या घरचा उंबरठा ओलांडून जाशील ना, तेव्हा तुझ्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या घटना, तुझा भूतकाळ मागे ठेवून जा. आपल्या नवीन आयुष्यात त्याला कोणतीही जागा देऊ नको. नुपूरसुद्धा यासाठी हो म्हणेल. इकडे मल्हारसुद्धा नवऱ्या मुलाच्या वेशात तयार झालेला असेल आणि विचार करेल, मागच्या वेळेस माझ्याबरोबर जे घडलं ते यावेळेस घडणार नाही.
आज नुपूरचं आणि माझं लग्न होणार आणि आम्ही दोघे सुखाचा संसार करणार असा विचार करून मल्हारसुद्धा खूप खुश असेल. परंतु तायडी ही मल्हारसाठी चक्क दुधाचा ग्लास घेऊन येणार आणि मल्हारला म्हणेल, तुला काय तयार व्हायचं ते हो, पण आता तुझं आणि नुपूरचं लग्न कसं होईल काय होईल ते मी ठरवणार. मग आता तायडी हा दुधाचा ग्लास तर घेऊन आली आहे, यामागे सुद्धा तायडीचा काहीतरी प्लॅन आहे का? तायडी मल्हारला बेशुद्ध करणार, किडनॅप तर करणार नाही ना? तायडी नेमकं करणार तरी काय? हे सगळं आपल्याला पुढील एपिसोडमध्येच पाहायला मिळेल. तर फ्रेंड्स, तुम्हीसुद्धा तुझ्या सोबतीने या मालिकेचा पुढील एपिसोड पाहायला एक्सायटेड आहात ना? तुम्हाला काय वाटतं, मल्हार आणि नुपूरचं लग्न होईल की नाही? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.